गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यात एसटीच्या संपाबाबत मंगळवारी चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं अनिल परब यांनी सांगितलंय. आज सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त इतर पर्यायावर या बैठकीत चर्चा झाली. समितीचा निर्णय येईपर्यंत विलिनीकरणाबाबत निर्णय घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. एसटीचा संप मिटावा यासाठी प्रयत्नशील असल्याचंही अनिल परब यांनी सांगितलंय. कामगारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. बुधवारीही सरकारसोबत याबाबत चर्चा केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी थेट एसटीच्या केबिनची पाहणी केली. यावेळी पाहणी करत असताना त्यांनी एसटीची दुरावस्था पाहून टीका केली. अशा एसटीमध्ये प्रवास करताना चालक आणि वाहनांसह एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वांचं आयुष्य धोक्यात आहे. हे अतिशय अक्षम्य दुर्लक्ष आहे अशी टीका देखील यावेळी प्रीतम मुंडे यांनी सरकारवर केली. एसटीचा संप पुण्यात पीएमपीएमएलच्या पथ्यावर पडलाय. मागील 20 दिवसात पीएमपीएमएलचं उत्पन्न 1.25 कोटीनं वाढलंय. संप सुरू झाल्यापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बस सोडल्या जात आहेत. जिल्ह्यातल्या 13 पैकी 11 तालुक्यात पीएमपीएमएलची बस सेवा पुरवली जाते. एसटी बंद असल्यानं प्रवाशांकडून पीएमपीएमएलला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अमरावतीत एसटी स्टँडच्या बाहेरूनच खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागते आणि प्रवाशांकडून दुप्पट दाम वसूल केलं जात असल्यानं आर्थिक भुर्दंडही त्यांना सहन करावा लागतोय. यामुळे शासनानं या संपावर तातडीनं तोडगा काढावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अगोदरच एसटी कामगारांना तुटपुंजा पगार मिळतो, त्यात आता गेल्या 17 दिवसांपासून संप सुरू आहे. त्यामुळे प्रपंच चालवण्यासाठी मनमाडमधील एका कर्मचाऱ्याला चक्क गवंडीच्या हाताखाली मजुरी करण्याची वेळ आली आहे. येवल्यातील एसटी चालकावर ही वेळ आली आहे. 300 रुपये रोजंदारीवर हा चालक मजुरी करतोय. त्यामुळे कुटुंबावर त्याच्या उपासमारीची वेळ आली असल्याचं देखील कर्मचाऱ्यानं म्हटलंय. अकोल्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीचा संप सुरू असल्यानं सामान्य प्रवाशांबरोबरच विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय. सोबतच खासगी वाहनांच्या भाडेवाढीमुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होतीये. एसटीच्या संपामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचेही हाल सुरू आहेत. कारण एसटी संपापायी खासगी वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत. तर काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी वाहनच नसल्यानं प्रवाशांना त्रास होतोय. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये शेतकरी, मच्छीमार आणि शालेय विद्यार्थ्यांचीही एसटी संपामुळे परवड होताना दिसते. त्यामुळे एसटी संपावर तोडगा काढण्याची मागणी केली जाते. जळगाव जिल्ह्यात गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय. परिवहन विभागाच्या वतीनं खासगी प्रवासी वाहतुकीद्वारे प्रवाशांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आलं असलं तरी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपाचा फटका बसलाय. विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. नांदेडमध्ये देखील गेल्या 23 दिवसांपासून एसटी बसेस बंद आहेत. एसटी बसेस बंद असल्यानं बस स्थानक ओस पडलंय. इकडे खासगी वाहतूक मात्र सुरू आहे. पण खासगी प्रवासासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. शिवाय गर्दी जास्त असल्यानं अनेकांना उभं राहून प्रवास करावा लागतोय. वेळेवर गाड्या मिळत नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये. एसटी महामंडळाची वाहतूक बंद असताना प्रवाशांचे कसे हाल होत आहेत याचं जिवंत उदाहरण बीडमध्ये समोर आलं. बीड शहरात राहणाऱ्या नम्रता धनुरे या दिवाळीनिमित्त अक्कलकोटमध्ये माहेरी गेल्या होत्या. मात्र बीडकडे परत येत असताना चौसाळ्याजवळ या दोघांजवळील ऐवज लुटण्यात आला. या महिलेसोबत घडलेली आपबीती सांगताना
महिलेला अश्रू अनावर झाले। सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढून हा संप बंद करावा, संप मिटवावा अशी मागणी ही या महिलेने केली आहे। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राज्य सरकारवर सोलापूरमध्ये जोरदार टीका केली। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सेक्युलर सर्टिफिकेट देणं बंद करावं असा टोला ओवैसींनी लगावला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खोटेपणाचा महाराष्ट्रातील मुसलमान शिकार झाला। शिवसेना ही सेक्युलर पार्टी नाहीये, ती भाजपाप्रमाणेच आहे। त्यामुळे आम्हाला बी टीम म्हणणारे पवार, गांधी आणि ठाकरे निवडणुकीनंतर एक झाले अशी टीका ओवैसींनी केली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर टीका केली। आरक्षण ही लगेच होणारी बाब नाही, मात्र राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही असा आरोप खासदारांनी केलाय। सरकारला आरक्षणासाठी वेळ देतो, मात्र योग्य पावलं उचलली नाही तर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला प्राथमिकता देऊन तो तातडीने सोडवावा अशी मागणीही त्यांनी केली। औरंगाबाद शहराच्या नामांतरावरही संभाजीराजे छत्रपतींनी मत व्यक्त केलं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 2 दिवस गोवा दौऱ्यावर होते। मंगळवारी त्यांनी गोव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावळेकर, भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे हे उपस्थित होते। आमदार शशिकांत शिंदे यांचा पराजय करून निवडून आलेले ज्ञानदेव रांजणे यांनी मंगळवारी जावली तालुक्यात जल्लोषात मिरवणूक काढली। मिरवणुकीची सांगता सभेला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती लावली। त्यांच्यावर दिवसभरात झालेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं। शशिकांत शिंदे यांनी आपल्या पराभवाचं खापर शिवेंद्रराजे भोसले यांच्याबरोबर राष्ट्रवादीमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांवर फोडलं, हे चुकीचं असल्याचं मत यावेळी शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं। बीडमध्ये रस्त्याची मागणी घेऊन जवळपास 60 गावातील ग्रामस्थांसह तरुण मंडळी आक्रमक झाली होती। जवळपास 60 गावातील युवकांनी या रस्त्यासाठी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। गावागावात बैठका घेतल्यानंतर त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली। ठाण्यातील बीएसयूपी घरधारकांना अजून त्यांची घरं मिळालेली नाहीयेत। याच घरांचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मनसेनं पुढे आणला। ठाणे महानगर हद्दीतील बीएसयूपी घरांची परस्पर खोटी कागदपत्र बनवून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला गेला। ठाणे महानगरपालिकेचे बनावट स्टॅम्प पेपर आणि खोटे शिक्के बनवून ही फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी महेश कदम यांनी केला। तर हा संबंधित प्रकार नौपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या निदर्शनास आणून या फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बीएसयूपी घरकुल योजनेतील तब्बल 4,500 घरांच्या वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घरांच्या वाटपाला हिरवा कंदील दिला। पात्र लाभार्थी आणि प्रकल्प बाधितांना या घरांचं वाटप होणार असल्यानं त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं। नगरसेवक दरवर्षी वॉर्डस्तरीय निधीतून कचऱ्याच्या ढकलगाड्या, बादल्या, बाकडं, कापडी पिशव्यांसाठी निधी खर्च करतात, मात्र त्याचा नेमका वापर कुठे होतो हे कळत नसल्यानं यात मोठा भ्रष्टाचार होतो। त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी आयुक्त आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत या खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र अचानक मुख्य सभेत हा निर्णय फिरवण्यात आला। शेवटी नगरसेवकांना काय हवंय ते स्पष्ट झालं अशी टीका स्वयंसेवी संस्थांनी केली। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी एकत्र येऊन ही बंदी उठवली। नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला जावेद अख्तर हे उद्घाटक म्हणून नाही तर प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। उद्घाटक हे एक साहित्यिक असावेत म्हणून आम्ही गुलजार यांना आमंत्रित केलं होतं, मात्र प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी नकार दिला। त्यानंतर विश्वास पाटील यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित केलंय अशी माहिती साहित्य संमेलनाचे सहकार्याध्यक्ष मुकुल कुलकर्णी यांनी दिली। सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज स्पर्धेत मीरा भाईंदर महापालिका देशात 9व्या स्थानावर तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे। केंद्र शासनाच्या या अभियानांतर्गत वर्षभर मीरा भाईंदर पालिकेने राबवलेल्या विविध अभिनव उपक्रमांची केंद्राकडून दखल घेण्यात आली। शाळा सुरू करण्यापूर्वी मुलांचं लसीकरण करण्यास कोविड टास्क फोर्स आग्रही आहे। मुंबई महानगरपालिकेने देखील लहान मुलांच्या
लसीकरणाची पूर्व तयारी केली आहे। राज्यात शाळा सुरू झाल्या त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाबाबतीत चर्चा सुरू आहे। लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना अद्याप आलेल्या नाहीयेत। सूचना आल्यावर 3 दिवसात कार्यवाही करून लगेच लसीकरण केलं जाईल असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितलंय। मुंबईतील वृद्ध लोकांसाठी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा बूस्टर डोस देण्याबाबत पालिकेची आग्रही भूमिका आहे। बूस्टर डोस द्यायचा झाल्यास आमची तयारी आहे असं पालिकेतर्फे सांगण्यात आलंय। आयसीएमआर कडून अजून सूचना देण्यात आलेल्या नाहीयेत, मात्र टास्क फोर्स बैठकीत चर्चा सुरू असल्याचं देखील पालिकेनं म्हटलंय। कोरोना रुग्ण आलेख घसरत असल्यानं राज्यातील सर्व निर्बंध मागे घेण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे। वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर खुली मैदानं 25% तर बंदिस्त सभागृह 50% क्षमतेनं वापरण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहे। जायकवाडी धरणातून एमआयडीसी वाळूजला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन अचानक फुटल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करणारा ट्रक पाईपलाईनमुळे डांबरी रस्ता उखडल्यानं त्यात रुतला आणि औद्योगिक पाणी पुरवठा कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारी बंद केल्यानंतर हे पाणी थांबलं गेलं, मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेलं। मावळात अवकाळी पावसामुळे भात पिकांप्रमाणे वीटभट्टीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसाने वीटभट्टीमध्ये लागणारी माती वाहून गेली, त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचं देखील नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते त्याचप्रमाणे आमच्या वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला देखील नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील वीटभट्टी चालकांनी केली आहे। चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर इथं दारू दुकानाच्या परवानगीवरून ग्रामसभेत मोठा राडा झाला। मागील ग्रामसभेत दारू दुकानाला परवानगी नाकारल्यानंतरही ग्रामपंचायतीनं हा ठराव मंगळवारच्या विषय सूचित पुन्हा ठेवला, मात्र ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे ग्रामपंचायतीला नमतं घ्यावं लागलं। या बातम्यांचा स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात थोडक्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 नोव्हेंबरला 3ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली। आता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं कायदे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे। दरम्यान आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायदे मागे घेण्यासाठी विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे। स्कॉर्पिन क्लासची चौथी पाणबुडी INS वेला ही भारतीय नौदलात दाखल होणार आहे। येत्या 25 नोव्हेंबरला ही पाणबुडी भारताची समुद्रातील ताकद वाढवेल। मुंबईतल्या माझगाव डॉक लिमिटेड इथे या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे। फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांच्या धर्तीवर ही पाणबुडीची बांधणी करण्यात आलेली आहे आणि यासाठी सगळ्या चाचण्या देखील पूर्ण झाल्यात। सध्या INS वेला लढाईसाठी सज्ज असून ती कोणत्याही मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकते। देशात विकसित करण्यात येत असलेल्या 6G तंत्रज्ञानावर सध्या काम सुरू आहे। 2023च्या अखेरीस किंवा 2024च्या सुरुवातीला ते सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, अशी माहिती दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिली। क्रिप्टोकरन्सी नियमनाबाबत सरकार या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 सादर करू शकतं। NDTVच्या रिपोर्टनुसार या हिवाळी अधिवेशनात सरकार 26 विधेयकं मांडणार आहे। डिजिटल चलन विधेयक 2021च्या मदतीनं भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत डिजिटल चलन जारी करण्यासाठी एक सोयीस्कर फ्रेमवर्क यामुळे मिळेल। याशिवाय हे विधेयक भारतात खासगी क्रिप्टोकरन्सीवरही बंदी घालणार आहे। हैदराबादच्या प्राणी संग्रहालयात सिंहाच्या जवळ जाणं एका पर्यटकाच्या अंगाशी आलं। नेहरू प्राणी संग्रहालयातील ही घटना आहे। इथल्या CCTV कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे। एका सिंहाच्या जवळ हा तरुण पोहोचला, मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या तरुणाचा जीव वाचवला। येत्या 22 डिसेंबरपासून विओ प्रो कबड्डी लीगच्या 8व्या सीझनला सुरुवात होणार आहे। खेळाडूंचे लिलाव पार पडले असून आता सर्व संघ सराव आणि रणनीती आखण्यात व्यस्त होणार आहेत।
PKL मधील यू मुंबामध्ये सर्वात जास्त नवीन तरुण खेळाडूंचा भरणा असल्याचं दिसतंय। सुलतान फजल अत्राचलीनं सीझन 6 मध्ये संघाचं कर्णधारपद स्वीकारल्यापासून यू मुंबानं कायमच नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। PKLच्या अधिकृत वेबसाईटनं याबाबत माहिती दिली आहे। सिनेविश्वात काय चाललंय पाहूया। जेनेलिया ही नेहमीच इंस्टाग्रामवरून विविध व्हिडिओ शेअर करताना दिसते। नुकतंच तिनं तिच्या इंस्टाग्रामवरून एक मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय। यात ती मुलींच्या वयाबद्दलच्या प्रश्नावरून रील करताना दिसतेय। तिचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडतोय। 22 साल 5 साल पहले भी तूने 22 साल ही बताई थी। देखा या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटरला देखील फॉलो करा। या आणि इतर बातम्यांचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ताज्या बातम्यांचा ओघ News18 लोकमतवर असा सुरू राहील तेव्हा पहा फक्त News18 लोकमत।